Hello everyone, let's see today's portion. Today we are going to learn about worksheet number 3. In this worksheet we are going to learn about pressure. Pressure म्हणजे मराठीत म्हणजे दाब. आता हा दाब जो आहे हा दाब आपण कुठे कुठे वापरतो आपण नेहमीच्या डेली लाईफमध्ये. तर आपण कोणतीही वस्तू जर चला कणिक मळायची असेल तर आपण काय करतो दाबतो तिला. म्हणजे आपण काय लावतो तिथे फोर्स लावतो तेवढ्या एरियावर फोर्स लावतो. दॅट मीन्स वी आर अप्लाइंग प्रेशर. पुन्हा झाडझूड करायची असेल कपडे धुवायचे असतील तरीसुद्धा आपण काय करतो प्रेशर लावतो. आपण तसंच नेहमीच्या आयुष्यामध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा शब्द आपल्या नेहमीच्या बोलण्यामध्ये येतो. ब्लड प्रेशर हा शब्द नेहमीच्या बोलण्यामध्ये येतो. त्याबद्दलसुद्धा इथे या ॲक्टिव्हिटीमध्ये मी समजावून सांगणार आहे. नाउ व्हॉट डू यू मीन बाय प्रेशर? प्रेशर मीन्स इट इज अ परपेंडिक्युलर फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट सरफेस एरिया. परपेंडिक्युलर फोर्स, आता प्रत्येक वेळी परपेंडिक्युलर फोर्सच लावतो का? नाही. समजा एखादी वस्तू मला ओढायची असेल, समजा ही एखादी वस्तू आहे, ही वस्तू जर मी वरून असा फोर्स लावला असेल तर हा काय झाला परपेंडिक्युलर डायरेक्शन 90चा अँगल आहे. हा डायरेक्शन ऑफ द फोर्स आणि दिस इज एरिया ऑन विच आय एम अप्लाइंग फोर्स. this force is perpendicular to the area and therefore it is called as perpendicular force. आता ही वस्तू मी असा जर फोर्स लावला तर काय होतो त्याला परपेंडिक्युलर फोर्स. मग आणि ही वस्तू जर मला इकडून अशी ओढायची असेल, अशी मला इकडे ओढायची असेल तर मी कसं लावेल? परपेंडिक्युलर फोर्स लावेल का? नाही. तर प्रेशर मीन्स परपेंडिक्युलर फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट सरफेस एरिया, that is called pressure. Force acting on unit surface area, that is called pressure. Now this force is measured in Newton and area on which this force is applied, that is area, that means meter square, and therefore what is the unit of this pressure? Newton per meter square. Now this pressure is a scalar quantity and this it is a scalar and vector. हे मी थोड्याफार प्रमाणात तुम्हाला समजावून सांगितलेलंच आहे. It is a scalar quantity and its unit is Newton per meter square. This Newton per meter square is also called as Pa. That means Pascal. Pa means Pascal. Now atmospheric pressure, we use this atmospheric pressure, that is the unit for atmospheric pressure is 1 bar and 1 bar is equal to 10 raised to 5 Pa. Now this pressure, how it depends on the area on which this force is applied. प्रेशर कशा पद्धतीने कमी जास्त त्याचा परिणाम होतो ते आपण बघणार आहोत. मग त्याच्यासाठी एक साधी सोपी ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही सरळ खुर्चीवर बसायचं आणि तुमचा जो कोपर असतो म्हणजे हाताचा जो टोकदार पोर्शन असतो तो आणि तळवा, हाताचा तळवा आणि कोपर माहिती आहे तुम्ही? असा टोकदार असं हे इथे हाड असतं, टोकदार हाड असतं. आता सरळ बसायचं आणि तुमच्या दोन्ही हाताचे जे तळवे असतात ते मांडीवर ठेवायचे असे आणि जोराने मांडीवर दाबायचं. दोन्ही हाताने दोन्ही मांड्यांवर सारखं दाबायचं. तुम्ही दाबू शकता, तुम्हाला काहीही त्रास होत नाही. आता त्याच्यानंतर बरोबर तेवढंच जेवढा जोराने दाबता येईल तेवढ्या जोराने दाबायचं. त्यानंतर काय करायचं? तुमचा जो दोन्ही हाताचे कोपर असतात ते कोपर पुन्हा मांड्यांवर ठेवायचे. म्हणजे असा टोकदार पोर्शन मांड्यांवर ठेवायचा. जोराने जेवढा आधी फोर्स लावला होता पहिल्या केसमध्ये तेवढाच फोर्स लावायचा. आता ह्या दोन्ही कंडिशनमध्ये हाताचे तळवे ठेवल्यावर त्रास झाला होता की हाताचा कोपर ठेवल्यावर, मांड्यांवर कोपर ठेवल्यावर त्रास झाला होता? तुमच्या हाताचं जेव्हा तुम्ही कोपर मांड्यांवर ठेवता आणि सारखा फोर्स लावता तेव्हा काय होतो? त्रास होतो. आता हाताचा जो कोपर असतो तो असा टोकदार असतो आणि तळवा कसा असतो? असा असतो तळवा. हाताचा जो कोपर आहे हा वाला, हा टोकदार असतो. आता तो मांड्यांवर ठेवला तर त्यांची पूर्ण फोर्स कसा आहे? दोन्ही ठिकाणी सारखाच आहे. हा काय आहे? तळवा आणि हा काय आहे? कोपर. आता हा दोन्ही ठिकाणी फोर्स सारखा लावतो परंतु धिस इज एरिया, हिअर एरिया इज मोर. इथे एरिया कसा आहे? जास्त आहे. त्याच्यामुळे प्रेशरचा इफेक्ट कसा झाला? कमी. म्हणजे तळव्याने दाबलं तर तेवढा काही त्रास नाही झाला, म्हणजे जास्त प्रेशर अप्लाय नाही झालं. परंतु तेच जर तुम्ही जेव्हा कोपर आणि मांड्यांवर दाबता तेव्हा काय होतो? टोटल फोर्स इज अप्लाइड ऑन लेस एरिया. इथे एरिया कसा आहे? मोर आणि इथे एरिया कसा आहे? लेस. अँड देअरफॉर हिअर इफेक्ट इज मोर. त्याचा प्रेशर कसा आहे? जास्त प्रेशर पडलं. आणि इथे प्रेशर कसं आहे? प्रेशरचा इफेक्ट कसा झाला? कमी झाला. तुमचे स्कूल बॅग्स असतात, स्कूल बॅगचे जे पट्टे असतात ते कसे असतात? जाड असतात. समजा ते बारीक असते तर बघा तुमचे खांदे दुखले असते,
का बरं? त्यांचा एरिया कसा आहे, एरिया जाड असल्यामुळे त्यांचं पूर्ण बॅगचं जे वजन असतं ते बॅगचं पूर्ण वजन तुमच्या जे खांद्यावर पडतं ते कसं डिवाईड होतं. एरिया जास्त असेल तर प्रेशरचा इफेक्ट काय होतो, कमी होतो. आणि एरिया जर कमी असेल तर प्रेशरचा इफेक्ट काय होतो, जास्त. पाणी भरणाऱ्या बाया पाहिल्या, ते डोक्यावर गुंड घेतात. गुंड घ्यायचं, डायरेक्ट गुंड डोक्यावर ठेवतात का? नाही. याच्या आधी ना कापडाचं असं गुंडाळी करतात, त्याला म्हणतात चुंबड. ती गुंडाळी करतात आणि त्यावर गुंड ठेवतात. आता त्यावर गुंड ठेवल्याने काय फरक पडतो की चुंबड केल्याने, चुंबड म्हणजे एरिया वाढतो असा, चुंबड केल्याने हा एरिया जर वाढला, त्याच्यावर पूर्ण त्या गुंडाचं वजन आलं तर काय होतं त्याचा जो प्रेशरचा जो परिणाम आहे तो कमी होतो, त्याच्यामुळे त्यांना त्रास होत नाही. परंतु तेच जर गुंड हा असा असतो आणि हे जर डोकं आहे एखाद्या व्यक्तीचं, तर हा बघा पूर्ण गुंडाचा भार या एवढ्याशा पॉईंटवर येतो आणि आपलं डोकं थोड्या वेळात दुखायला लागतं. अशा पद्धतीने धिस प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स, म्हणजे फोर्स जर वाढवला तर प्रेशर वाढतं. बट प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. एरिया जर कमी केला तर प्रेशर वाढतं. एरिया जर जास्त असेल प्रेशर कमी होतं. याला म्हणतात इन्व्हर्सली. एक वाढवलं तर दुसरं कमी होत असेल तर याला इन्व्हर्सली. एक वाढवलं तर दुसरं वाढत असेल, एक कमी केलं तर दुसरं कमी होत असेल, याला म्हणतात डायरेक्टली. म्हणजे हे दोघं जण कसे आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हे दोघं जण कसे आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. याच्यामध्ये उदाहरण घ्यायचं असेल तर बघा, तुमच्या ड्रॉइंग पेन्स आणि खिळा, साधा खिळा आणि ड्रॉइंग पेन्स. आता बघा दोन्ही याच्यावर ड्रॉइंग पेन्स, ही हा साधा खिळा असते आणि ही ड्रॉइंग पेन असते. हा साध्या खिळ्याचा हा वरचा भाग बघा छोटा असतो आणि ड्रॉइंग पेन जी असते त्याचा वरचा पोर्शन कसा असतो, मोठा असतो. हा एरिया कसा आहे, जास्त. एरिया जास्त, प्रेशरचा इफेक्ट कमी. एरिया कमी, प्रेशरचा इफेक्ट काय होतो, हे जास्त. सॉरी, इथे एरिया जास्त आहे, त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही वरून फोर्स लावता तर तुमच्या हाताला जास्त जाणवत नाही. परंतु जेव्हा तुम्ही वरून फोर्स लावता आणि इथे एरिया जर कमी असेल तर तुमच्या हाताला हाच खिळा रुतल्यासारखा जाणवतो. तर हे असतं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आता त्याच्यामध्ये एक साधं उदाहरण घ्यायचं असेल तर एखादी फळी, लाकडी फळी, समजा नाली असेल आणि नालीवरून आपल्याला, नाली मोठी असेल तर पार करता नाही येत, अशा वेळी काय करतात, तिथे लाकडी फळी टाकतात. याला म्हणतात प्लँक, वुडन प्लँक. हे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. दिस वुडन प्लँक इज प्लेस्ड ऑन धिस ब्लॉक्स अँड हिअर ऑन द ब्लॉक धिस again 3 wooden blocks or 3 stone blocks are placed here. म्हणजे याच्यावर जर असं वजनदार ठेवलं, आता हे 2 केसेस आहे इथे, हे अशी सेपरेट ठेवले आणि हे इथे एकावर एक ठेवलेले आहे. दोघांमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? हे जेव्हा सेपरेट ठेवलेले आहे त्याच्यामुळे ही बघा फळी वाकली आहे का? नाही. परंतु इथे वाकलेली आहे. का बरं? कारण याच्या तिघांचंही वजन इथे बघा या पूर्ण फळीवर काय झालेलं आहे, डिवाईड झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रेशर जास्त येत आहे का? नाही. एरिया वाढला, इथे एरिया जास्त, एरियावर तो पूर्ण वजन पडून राहिलेलं आहे. परंतु इथे बघा कमी एरियावर पडून राहिलं. इथे एवढ्या एरियावर पडत आहे, इथून इथपर्यंतच्या एरियावर पडत आहे, परंतु इथे एवढ्याच एरियावर पडत आहे. त्याच्यामुळे इथे काय झालं, प्रेशर जास्त पडून राहिलं कमी एरियावर आणि इथे प्रेशर काय होऊन राहिलं, डिवाईड होऊन राहिलं एवढ्या भागावर. त्याच्यामुळे ही फळी इथे वाकलेली आहे. तर हा क्वेश्चन तुमच्या वर्कशीटमध्ये दिलेला आहे. नाव लेट्स सी ऑल दीज आर द प्रेशर ऑन सॉलिड्स. म्हणजे हे सर्व जे एक्झाम्पल मी आतापर्यंत घेतले होते तेच प्रेशर ऑन सॉलिड. आता लिक्विड, प्रेशर ऑन लिक्विड्सची उदाहरणं घ्यायची असेल तर आपल्याला बघा, ही एक बॉटल आहे. या बॉटलमध्ये एक नळी लावलेली आहे आणि त्याला एक फुगा लावला आहे. आणि जसं जसं तुम्ही इथे पाणी भरत जाल, वेन यू फिल दिस वॉटर, वेन यू फिल दिस बॉटल विथ वॉटर, दिस फुगा म्हणजे हा फुगा काय होतो, फुगतो. आता हा फुगतो तर एकाच साईडने फुगतो का? नाही, तो सगळीकडून फुगतो. कारण हे पाणी त्या फुग्यामध्ये जातं आणि त्याच्यामुळे ते पाणी काय करतं, त्या फुग्यावर सगळीकडून प्रेशर लावतं. एकाच बाजूवर प्रेशर नाही लावत, सगळीकडून. दॅट मीन्स वॉटर एक्झर्ट प्रेशर ऑन धिस बलून, इनसाइड द बलून, ऑन एव्हरी डायरेक्शन. प्रत्येक डायरेक्शननी तो काय करते, ते पाणी काय करतं, फुग्यावर प्रेशर एक्झर्ट करतं. आता ही दुसरी ॲक्टिव्हिटी बघा, तसंच एक दुसरं उदाहरण इथे दिलेलं आहे. इथे बघा एक पाण्याचा ग्लास घेतलेला आहे आणि त्याला 3 होल्स केलेले आहे आणि जसं जसं तुम्ही याच्यामध्ये पाणी भराल, पूर्ण पाणी भरल्यानंतर इथून ह्या 3 क्रमांकावरून इथून पाणी बाहेर पडतं. आता बघा इथून
हे पाणी दूरपर्यंत जातं. का बरं दूरपर्यंत जातं? समजा आपण सडा टाकायचा असेल, पाईप लावून पाईपनी जेव्हा पाणी टाकतो कुठेही, तर पाईपला जर दूरपर्यंत पाणी पोचवायचं असेल तर आपण समोरून त्याला दाबतो. दॅट मीन्स हिअर प्रेशर इज मोर ॲट धिस पॉईंट. हिअर प्रेशर इज मोर, हिअर मॉडरेट म्हणजे मध्यम आहे, आणि इथे प्रेशर काय आहे? कमी आहे. का बरं कमी आहे? कारण इथे बघा, जेव्हा पाणी तुम्ही इथे टाकता, या कंटेनरमध्ये ठेवलेलं आहे हे पाणी, तेव्हा या पाणी हे कंटेनरच्या सर्व भागांवर प्रेशर अप्लाइड करतं, सगळीकडे तळाला करतं, या पूर्ण त्याच्या आतमधल्या पोर्शनला करतं. परंतु इथे कमी का बरं आहे याची लेवल? इथे पाणी या पोझिशनला पडून राहिलं, इथे थोडं दूर पडून राहिलं, इथे जास्त दूर पडून राहिलं. कारण या पोझिशनला, या पोझिशनला एवढं पाणी एक्झर्ट करून राहिलं प्रेशर. या पोझिशनला काय करून राहिलं? एवढं पाणी, वरचा कॉलम हा एवढाच भाग प्रेशर एक्झर्ट, आणि या पोझिशनला बघा हे एवढंसंच पाणी एक्झर्ट करून राहिलं. म्हणजे इथे हाईट ऑफ द कॉलम इज लेस, हिअर हाईट ऑफ द कॉलम इज मोर दॅन दॅट ऑफ धिस, अँड हिअर हाईट ऑफ द कॉलम ऑफ वॉटर इज मोर, अँड देअरफॉर हिअर धिस जेट इज स्ट्रॉंगेस्ट जेट. आणि वरची जेट कशी आहे? विकेस्ट जेट. हा प्रश्नसुद्धा तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेला आहे. सोबतच अजून एक उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल, ग्राउंड फ्लोअरवर राहत असाल, किंवा कोणी टॉप फ्लोअरवर राहत असेल, कोणी ग्राउंड फ्लोअर. आता ग्राउंड फ्लोअरवर जे लोक राहतात त्यांना ना पाण्याचा जो जेट असतो किंवा फोर्स असतो तो जास्त मिळतो दॅन दॅट ऑफ टॉप फ्लोअर. टॉप फ्लोअर हा पाण्याचा जो फोर्स असतो तो कमी मिळतो. का बरं? कारण त्यांना तर एवढी जवळ टाकी आहे तर पाण्याचा फोर्स जास्त मिळायला पाहिजे, परंतु तसं होत नाही. कारण इथून जेव्हा ही टाकी आहे, इथून हा पूर्ण पाईप आहे जो सगळ्यांना सप्लाय करून राहिला पाणी. आता बघा याच्यामध्ये जो एवढा पाण्याचा कॉलम काय करतो? फोर्स लावतो या ठिकाणी, म्हणजे हा कमी आहे. परंतु तेच जर खालचा फ्लोअर घेतला तर पाण्याचा कॉलम काय करतो? इथे फोर्स लावतो आहे, प्रेशर लावतो आहे, आणि त्याच्यामुळे इथे ग्राउंड फ्लोअरला काय होतं? पाण्याचा फोर्स कसा असतो? जास्त असतो. नाव प्रेशर ऑफ गॅस, जसं ऑल दीज आर लिक्विड अँड गॅसेस, these substances are called as fluid. The substances which can flow from one place to another place, that is called fluid. म्हणजे लिक्विड आणि गॅसेस एका जागेवरून दुसऱ्या जागी वाहतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? फ्लुइड. मग जसं लिक्विड प्रेशर लावतं कंटेनरवर, कोणत्याही कंटेनरमध्ये ठेवलं तर प्रेशर लावतं, तसं गॅससुद्धा प्रेशर लावेल. म्हणजे जेव्हा तुम्ही फुगा फुगवता, तर तोंडाने फुगा फुगवता तर फुगा सगळीकडून फुगतो. म्हणजे तो जेव्हा आतमध्ये भरल्या जातो, हवा जेव्हा आतमध्ये भरल्या जाते तिथे सगळीकडून काय करते? प्रेशर लावते. तर गॅससुद्धा सगळीकडून प्रेशर लावते. मग आता एअर ही गॅसच आहे. आता ही एअरसुद्धा आपल्यावर प्रेशर लावत असेल, दॅट मीन्स द एन्व्हलप ऑफ एअर अराउंड अस, दॅट इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर, अँड दे आर अप्लाइड, दॅट एअर इज अप्लाइंग प्रेशर ऑन अस देअर, दॅट इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आपल्यावर जे लावल्या जातं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ते कशामध्ये मोजतं? बारमध्ये. 1 बार इज इक्वल टू 10⁵ बार. तर अशा पद्धतीची ही सर्व प्रेशरवरची ॲक्टिव्हिटी आहे जी तुम्हाला ॲक्टिव्हिटी पूर्ण सोडवायची आहे. काही प्रश्न असेल तर मला तुम्ही फोन करू शकता, आणि इथे आपण स्टॉप करू.